पुन्हा सांगितलं सगळ्या स्वारीची अंमलबजावणी पाहिजे. मराठा आणि कुणबी एक JR पाहिजे. येईन कुठं बघितलं सगळे सोयरीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी होती का? मराठा आणि कुणबी एक JR निघतो का? तर दोन्ही गॅजेट घेऊन टाकले मी इकडं. ओले ओले खाणे कळलं ना मराठ्याला. म्हणून हे फालतू जे 4-2 आहेत ना अभ्यासक, यांचं डोकंच बिचळलंय. हे काय करतंय नेमकं? दोन्ही गॅजेट घेतल्यामुळं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे सगळ्यात मोठा भूभाग आहे क्षेत्रफळानं, लोकसंख्येनं आणि मराठ्यांच्या संख्येनं. मला सांगा, मराठवाडा आरक्षणात गेल्यावर आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेल्यावर खाली काय घंटी राहिली का? झालं ना सर सकट. याचा अर्थ मी सगळे सोयरे पण सोडणार नाही आणि मराठा आणि कुणबी एक हे पण JR सोडणार नाही. पण लक्षात ठेवा, एकदाच जर वंजळभर खाल्लं तर नाड्यात फसण्याची शक्यता असते आणि समाज हरण्याची शक्यता असते. म्हणून एक एक घास जर खाल्ला, तुम्ही 2 भाकरी खाल्ल्या तरी पचणार, पण एकदाच 2 खाल्ल्या तर त्या नरड्यात गुंतून तुम्हाला दवाखान्यात ॲडमिट करण्याची शक्यता आहे. म्हणून मी शांततेत केलं, शांततेत गेलो, शांततेत आणलं, पण येताना JR आणले. आता ड्राफ्ट नाही आणला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.